बोळी पूजन कार्यक्रमाच्या निमित्तानं अजित पवारांच्या स्वागताची जय्यत तयारी माळेगाव साखर कारखान्यावर पाहायला मिळते। असं असताना अजित पवार कार्यक्रमाला येणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चा आहेत। अजित पवार गावबंदीचं आवाहन डावलून माळेगावमध्ये आले तर मराठा समाजात चुकीचा संदेश जाईल। अजित पवार हे समाजाच्या हिताच्या विरोधी भूमिका घेत असल्याचं बोललं जाईल। तसं होऊ नये यासाठी ते या कार्यक्रमाला येण्याचं टाळतील अशी चर्चा माळेगावात सुरू आहे। असं असलं तरी अजित पवार हे कार्यक्रमाला नक्की येणार आणि त्यांच्याच हस्ते मोळी पूजन होणार असा दावा कारखान्याचे संचालक करतात। थेट जाऊयात बारामतीतल्या माळेगाव साखर कारखाना परिसरात। आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणे उपस्थित आहेत, त्यांच्यासोबत माळेगाव कारखान्याचे संचालक आहेत। माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा आज 67वा गळीत हंगाम आहे आणि त्याची तयारी पूर्ण झाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे या ठिकाणी येणार आहेत आणि याची माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर कारखान्याचे संचालक योगेश जगताप आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे? नाही, आजच्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झालेली आहे। सर्वप्रथम मी संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला सांगू इच्छितो की माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांचा जरंगे साहेबांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे। पण जरंगे साहेबांचं आंदोलन सुरू होण्यापूर्वीच आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी या मोळीच्या संदर्भाची तारीख आम्हाला दिली होती आणि अतिथी देवोभव दादा एकदा येणार आहेत म्हणल्यानंतर दादा आमचे आदरणीय नेते आहेत, त्यांच्याच नेतृत्वाखाली हा कारखाना महाराष्ट्रात उच्चांकी भाव देणारा, महाराष्ट्रात सर्वात चांगल्या सहकारात काम करणारा कारखाना म्हणून ओळखला जातो। आणि अशा या कार्यक्रमाला आदरणीय दादांचा पूर्वनियोजित कार्यक्रम असताना तो कार्यक्रम घेणं आणि तो दादांच्या आणि आम्हा कारखान्याच्या सर्व संचालकांना, सभासदांना साजेस असं घेणं ही आमची जबाबदारी। आज मराठा समाजातील काही तरुणांनी आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे। त्या आंदोलनाला निश्चितपणे एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून आम्हा सर्वांचाच पाठिंबा हे आधी मी अधोरेखित करू इच्छितो। पण ते आंदोलन करत असताना त्यांनी देखील काल चर्चा केल्यानंतर हे आंदोलन अतिशय शांतते मार्गाने आम्ही करणार आहोत असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं। आम्ही देखील त्यांना आवाहन केले की देशाचे नेते, आपल्या राज्याचे नेते, देशाचे नेते, आता दादा नवीन राष्ट्रवादीचे अध्यक्षसुद्धा झालेले आहेत आणि या बारामतीचे पालक दादा आहेत, तर दादा येणार आहेत, तर दादांचं आपण स्वागत करूयात। दादांचं मोळी टाकण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर हवं तर आंदोलकांना आणि दादांची चर्चा घडवून आणण्याचं मध्यस्थी करण्याच्या भूमिकेतसुद्धा आम्ही आहोत। शेवटी हा प्रश्न हा राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोडवणार आहेत। अजितदादासुद्धा सातत्याने गेले 8 दिवस सांगत आहेत की ह्या प्रश्नाचा निश्चितपणे ठोस कुठल्याही कोर्टात आणि कुठल्याही संसदेत टिकणारा कायदा करून मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार आहेत आणि त्यासाठी दादा सर्वात अग्रभागी आहेत। मग अशा नेत्याशी आपल्याकडे आले असताना काही चर्चा झाली आणि त्या चर्चेचा फायदा जर संपूर्ण महाराष्ट्रातील आंदोलकांना जरंगे पाटील साहेबांच्या आंदोलनाला झाला तर त्यात वावगं काहीच नाही। शेवटी जरंगे साहेबसुद्धा चर्चाच करतात। बारामती तालुक्यातील ह्या युवकांनी हा चर्चेत पुढाकार घेतला किंवा सुरुवात केली आणि त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला झाला असा जर मेसेज आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पण कालची बैठक आपली निष्फळ ठरली, कारण काल कारखाना प्रशासन असेल किंवा हे सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते असतील आणि पोलीस प्रशासन देखील आलं होतं। याच ठिकाणी काल तुम्ही देखील त्याला होता, पण तिथं देखील ही चर्चा निष्फळ ठरली, याबाबत आपलं काय? नाही, चर्चा निष्फळ अशी ठरली नाही। आंदोलक त्यांच्या भूमिकेवर ठाम होते आणि आम्हाला, मी सर्वप्रथम सांगतो, माझ्यासहित आमच्या सर्व संचालक मंडळाचा, कारखान्यातील सर्व चेअरमन, व्हाईस चेअरमन साहेबांचा, सर्व कामगारांचा, अधिकाऱ्यांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे। कारण आम्ही सर्वच, मी स्वतः मराठा समाजाचा, आमचा पाठिंबा आहे। ते त्यांच्या निर्णयावर ठाम होते आणि आम्ही आदरणीय अजितदादा येणार म्हटल्यानंतर तो कार्यक्रम घेण्यासाठी आम्हाला आता माघारी येता येणार नाही अशी कळकळीची विनंती आम्ही त्यांना केली। आता काय दादांचा निरोप आला किंवा किती वाजता येणार आहे? हे बघा, दादांचा निरोप अजूनपर्यंत आलेला नाही, पण दादा येणार आहेत ह्या अनुषंगाने आम्ही तयारीला लागलेलो आहोत। कारखान्याचे पदाधिकारी म्हणून, निवडून दिलेले प्रतिनिधी म्हणून आम्ही आमच्या भूमिका पार पाडणार आहे। पण ही भूमिका पार पडत असताना मला कळकळीची या आंदोलकांना
आव्हान आहे की आमचा कुठल्याही प्रकारचा तुम्हाला विरोध नाही, उलट आमचा पाठिंबाच आहे. फक्त या कार्यक्रम घेऊन खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा, सभासदांचा सुद्धा आंदोलकांनी सन्मान करावा एवढी विनंती करतो. उपमुख्यमंत्री अजित पवार हे या गळीत हंगामाला येणारच आहेत असा या संचालक मंडळाकडून सांगण्यात येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह जावेद मुलानी, G24 तास, मालेगाव, बारामती. सह्याद्रीची उंची म्हणजे G24